श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम समर्थ श्रीराम। भक्तीचे न योगे देव निश्चये पावती मानव। ऐसा हे अभिप्राव ये ग्रंथे श्रीराम। श्री समर्थांच्या दासबोध ग्रंथातील पहिल्या समासाचं चिंतन इथे आपण समर्थ कृपेने करतो आहोत। चिंतन सुद्धा त्यांची कृपा आहे, बोलणं त्यांची कृपा आहे, ऐकायला येणं त्यांची कृपा आहे, ऐकायला मिळणं त्यांची कृपा आहे। महाराजांच्या परंपरेतले एक भक्त होते गोंदवलेकर महाराजांच्या, आणि ते काय करायचे की महाराजांना प्रत्येक काम करताना, प्रत्येक कर्म करताना महाराजांना सांगून करायचे। काय परिणाम सुंदर व्हायचा। आपल्याला कसं असतं की आम्ही लगेच हे ऐकलं ना की उद्यापासून लगेच देवाजवळ आम्ही सांगायला सुरुवात करतो, पण काय सांगतो, माझं बरोबर आहे तेवढंच फक्त सांगतो, चुकलेलं सांगत नाही। जे चुकायचं आहे, जी चूक करायची आहे ती पण सांगत नाही। चूक करायची माणसाला माहिती असते, हे माझ्याकडून चूक होणार आहे, हे त्याला माहिती असतं। तुम्ही म्हणाल मग मला चूक करायची हे देवाला सांगितलं तर देवाला सांगून चूक केली तर चालेल का? स्वाभाविक आहे प्रश्न, काही चुकीचं नाहीये, प्रश्न चुकीचं नाहीये, पण उत्तर मी बरोबर सांगणार आहे। देवाला सांगून चूक करणं हे कदापि शक्य होणार नाही, कारण देव ती चूकच होऊ शकणार नाही। कारण देवाला माहिती आहे, घरातला मुलगा एखाद्या वेळा बाहेर जाताना तो सांगून गेलेला असतो, मला आज घरी यायला उशीर होईल। उशीर होणं हे घरातल्या लोकांनी ग्राह्य मानलेलं असतं, पण सांगितलं नसतं तर, त्यांनी जर सांगितलं नाही तर आल्यानंतर भांडण, आल्यानंतर वादविवाद, आल्यानंतर हाणामाऱ्या असतात की नाही, पाहायला मिळतात सगळीकडे। सांगून केले ना, वडील काय म्हणाले, आई जरी एखाद्यावर रागवली तरी वडील म्हणतात नाही नाही मला हा सांगून गेला होता बरं का, मला आज उशीर होणार आहे। तसं भगवंताला सांगितल्यानंतर चूक करायला परवानगी आहे असं नाही, पण केलेली चूक ही भगवंताच्या साक्षीनं जेव्हा आपण एखादी चूक करायला जातो तेव्हा ती चूक ठरत नाही, ते बरोबरच असतं। कारण भगवंत स्वतःवरती कसं ओढून घेईल ती चूक, घेणार नाही। महाराजांचे एक भक्त होते आणि त्यांना एक गांजाचं व्यसन होतं। महाराजांना ते व्यसन, त्या व्यसनापासून दूर करायचं होता। महाराजांनी काय केलं, त्याला सेवेला गोंदवलेला बोलवला आणि गोंदवलेला बोलल्यानंतर त्याच्याकडे सेवा दिली स्वयंपाकघरातली। तो स्वयंपाक उत्तम करायचा, स्वयंपाक सुरू झाला, सगळं झालं। महाराजांना त्यांनी एकच सांगितलं की महाराज मला गांजाचं व्यसन आहे आणि मला तो मिळाल्याशिवाय मी काही काम करू शकत नाही। महाराज म्हणाले काही हरकत नाही। महाराजांनी काय केलं, त्याला सांगितलं की ठीक आहे, तुला कोणी नाही दिली तर मी तुझी ती व्यवस्था करून देईन। महाराज स्वतः त्याला ती सगळी व्यवस्था करून द्यायला लागले बरं का। काय गंमत आहे बघा। आणि एक दिवस असं झालं की महाराज एकटे कुठेतरी संवादामध्ये होते गुरु शिष्यांच्या, आणि याच्यामध्ये त्याला मिळालं नाही, गांजा मिळाला नाही। तो संतापला, महाराजांच्या समोर आला आणि महाराजांनी बघितल्यावर त्याच्या लक्षात आलं महाराजांच्या, अरे हो आज याला द्यायचं राहिलं याचं व्यसन। महाराज म्हणा अरे 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 तुला आज तुझं व्यसन मी देऊ शकलो नाही बरं का, माझी चूक झाली, माझं असं झालं, मी ह्या गडबडीत तिथे राहिलो। महाराज त्याला म्हणाले की थांब मी जरा घेऊन येतो गांजा आणि तुला आणून देतो।
त्याला इतका खजील झाला, इतका लाजीरवाणा झाला, इतका दुःखी झाला, इतका कष्टी झाला. त्यांनी महाराजांचे पाय धरले आणि महाराजांना सांगितलं, महाराज आजपासून हे व्यसन मी तुमच्या चरणी अर्पण केलं. अहो तुम्ही माझं व्यसन भागवण्यासाठी तुम्ही स्वतः जाणार का? हे का सांगितलं मी? सद्गुरू कृपा या पद्धतीनं करतात. आणि इथे दासबोधामध्ये समर्थांना हेच सांगायचं आहे की गुरुभक्ती, गुरुश्रद्धा, गुरुनिष्ठा, गुरूंचं प्रेम कसं असावं. भक्तीची नियोगे देव निश्चये पावती मानव. भक्तीच्या माध्यमातून ही अशा प्रकारची भक्ती जर केली तर देव जो आहे, ईश्वर जो आहे, त्याची निश्चयानं प्राप्ती होते, आत्मविश्वासानं प्राप्ती होते, खात्रीनं प्राप्ती होते. आणि हाच ईश्वरी कृपेचा अनुभव, ईश्वरी कृपेची प्रेरणा, ईश्वरी कृपेचं अधिष्ठान आणि ईश्वरी कृपेची साक्ष या दासबोधाच्या रूपानं मी तुम्हाला देतो असं समर्थ सांगतायत. भक्तीचे नियोगे देव निश्चये पावती मानव. निश्चयानं, निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. असं ज्या राजाचं वर्णन केलं त्या छत्रपती शिवाजी महाराज हे निश्चयाचे महामेरू होते. समर्थांचे सत्शिष्य आहेत, समर्थांचे सद्भक्त आहेत, ईश्वराची एकनिष्ठ सेवा करणारे आणि स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज. ईश्वराचं अधिष्ठान ज्या श्रीमंत छत्रपती शिवाजी राजांना लाभलं, त्यांना समर्थांचे आशीर्वाद, त्यांना समर्थांची कृपा, या समर्थांच्या रूपानं प्रभू रामचंद्रांच्या सामर्थ्याची कृपा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीशी उभी राहिली. म्हणून समर्थ म्हणाले, भक्तीचे नियोगे देव निश्चये पावती मानव, ऐसा हे अभिप्राव ये ग्रंथी. आणि हाच या ग्रंथाचा अभिप्राव आहे, हेच या ग्रंथाचं मूळ आहे, हेच या ग्रंथाचं अधिष्ठान आहे आणि हेच या ग्रंथाचं सामर्थ्य अशा प्रकारचं याच्यामध्ये लपलेलं आहे. आणि ते आपल्याला उलगडायचं आहे, अनुभवायचं आहे आणि त्या अनुभवाप्रमाणे आपल्याला कृती करायची आहे. असा समर्थांचा समर्थ उपदेश आपण आज इथे श्रवण केलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ.